ब्रॉट टू यू बाय सुहाना ऑल इन वन मसाला मिक्स। जिवंत असेपर्यंत धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही, पंतप्रधान मोदींचा एल्गार। एबीपी माझाच्या प्रतिनिधी मनोज्ञा लोईवाल यांच्याशी पंतप्रधान मोदींची एक्सक्लुझिव्ह बातचीत। असे खूंखार घराबाहेर पाळून ठेवलेत। नवनीत राणांचा ओवेसी बंधूंवर जोरदार पलटवार। कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी घाबरत नाही, ओवेसींवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। फडणवीसांसह नितीन गडकरी आज पुण्यात, तर पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो। पुण्याचा गड राखण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस पुण्यामध्ये तळ ठोकून। रात्रीच्या बैठकांनंतर आज दिवसभर बैठकांचं सत्र, तर मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी संध्याकाळी घेणार सभा। नाशिकमधले महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये छगन भुजबळांची हजेरी। सातपूरमधल्या महायुतीच्या रॅलीमध्ये भुजबळांचा सहभाग। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बीडमध्ये काका पुतण्या मैदानात शरद पवारांची बजरंग सोनवणेंसाठी, तर अजित पवार आणि उदयनराजेंची पंकजा मुंडेंसाठी प्रचार सभा। अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आज हडपसरमध्ये शरद पवार आणि आदित्य ठाकरेंची एकत्रित सभा, तर धंगेकरांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळेंचा रोड शो। पंतप्रधान मोदींनंतर आज प्रियंका गांधी नंदुरबारमध्ये। काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी घेणार सभा। उद्धव ठाकरे आज पालघर दौऱ्यावर। मुस्लिम संघटनांसह वाढवण बंदर विरोधी संघटनांची उद्धव ठाकरे भेट घेणार, तर 14 तारखेला उद्धव ठाकरेंची पालघरमध्ये सभा होणार। शहीद हेमंत करकरेंच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी विजय वडेट्टीवारांवर अदखलपात्र गुन्हा दाखल। निवडणूक आयोगाच्या निर्देशांनंतर कारवाई। पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेचे व्यवस्थापक विनायक तलवडे यांचं निलंबन। बारामतीत मतदानाच्या आधी पहाटेपर्यंत बँक खुली ठेवल्याप्रकरणी कारवाई। आणि एअर इंडियाची विमानसेवा कोलमडल्यानंतर तिकीट दरात 20% वाढ। संप आणि गोंधळाचा प्रवाशांना नाहक फटका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।